एक तर हा विदर्भ, अहो आम्हाला सुद्धा माहिती आहे की विदर्भ हा थोडासा नाही म्हटलं तरी विकासात मागे राहिलेला आहे, ज्याला बॅकलॉग हा शब्द वापरला जातो. मग 10 वर्ष तुम्ही केंद्रामध्ये बसला होतात, 10 वर्षाचं राज्याचं सरकार एक मधलं 2.5 वर्ष सोडलं तर तुमच्या हाताखाली आहे ना. पहिले 5 वर्ष तर आम्हीच तुमच्या सोबत होतो. गेली 2-2.25 वर्ष तुम्हीच आमच्यातले गद्दार घेऊन तिकडे तुम्ही राज्य करता आहात. मग विदर्भाचा विकास तुम्ही गेल्या 10 वर्षामध्ये का केला नाही? एक तर शेतकऱ्याला तुम्ही उपाशी ठेवलात. जे तरुणी इथे शिकलेत त्यांच्यासाठी एक उद्योग विदर्भामध्ये मोदीजीने आणलाय, तुम्ही सांगा मला. मग कुठे गेले उद्योग? गुजरात. जिथे जातो तिकडे ज्यांना प्रश्न विचारतो तेच सांगतायत की आमच्याकडे उद्योग आलाच नाही, सगळे उद्योग गुजरातला नेले. का? महाराष्ट्राबद्दल एवढा आकस का? विदर्भाबद्दल एवढा आकस का? आज कोणत्या तोंडाने तुम्ही मतं मागतायत? काय अधिकार आहे तुम्हाला मतं मागण्याचा आहे? आम्ही महाविकास आघाडी म्हणून तुमच्यासमोर ताठ मानेने आलो आहोत कारण आम्हाला अधिकार आहे. 2.5 वर्षाच्या सत्तेच्या काळात याच विदर्भातल्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये मी मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली होती, 2 लाखापर्यंतचं पीक कर्ज मी मुक्त करून टाकीन. आता तोही प्रश्न विचारतो, मिळाला होतो की नाही तेही सांगा. आपत्ती आल्यानंतर जी काही मदत तुम्हाला मिळत होती ते NDRF SDRF ते ठेवा बाजूला. मिळाली ना? म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की फक्त एका अंगठ्यावरती आणि मिळाली होती. हे तुम्हाला नुसते अंगठे दाखवतायत, मिळत काहीच नाही. म्हणजे ते निर्मला सीतारामन बाई त्यांनी जे शेवटचा अर्थसंकल्प भाजपाच्या राजवटीचा, मोदी सरकारचा, होय मी मोदी सरकार म्हणतो कारण आम्हाला भारत सरकार पाहिजे, मोदी सरकार नकोय. आम्हाला भारत सरकार पाहिजे. पण सीतारामन बाईंनी जो शेवटचा अर्थसंकल्प मांडला होता त्याच्यामध्ये 4 जाती, एक शेतकरी, महिला, गरीब आणि युवा, या 4 जातींपैकी एक तरी मला तुमच्या लेखी असलेली जात दाखवा की 10 वर्षाच्या कारकिर्दीवरती ती समाधान व्यक्त करते. दाखवा ना. महिला समाधानी आहेत, शेतकरी समाधानी आहेत, गरीब समाधानी आहेत, युवक समाधानी आहेत. त्या सीतारामनबाईंचं बरं आहे की त्यांनी सांगितलं माझ्याकडे पैसेच नाही आहेत, मी आता निवडणूक नाही लढणार. बरं ठीक आहे, पण निवडणूक लढणार नाही म्हणून गप्प नाही बसल्या. त्यांनी परत आणखीन एक वक्तव्य केले की आम्ही निवडणूक रोखे पुन्हा आणणार. म्हणजे गेल्या 2-2.5 वर्षात या लोकांनी 8 ते 10 हजार कोटी रुपये खाल्ले आणि काँग्रेसला सांगतायत की तुम्ही देश लुटला. काँग्रेसच्या खात्यात किती आहेत? काही 2, 3, 500, 600 कोटी आणि ते सुद्धा आता फ्रीज करून टाकले होते. मग काँग्रेसच्या खात्यातले पैसे काढा आणि भाजपच्या खात्यातले पैसे काढा, कोणी देशाला लुटलं? हा, पण एक गोष्ट खरी बोललेत मोदीजी, एक गोष्ट खरी बोलले की जे काँग्रेसला 70 वर्षात नाही जमलं ते आम्ही करून दाखवलं. कारण 70 वर्षात जे काँग्रेस लुटू शकली नाही यांनी 2.5 वर्षात लुटून दाखवलं. आणि आता लुटीचा पैसा सगळीकडे दिसतोय. काय होर्डिंग लावतायत, काय जाहिराती करतात, नुसते पेपर बरबटून टाकतायत. हा कुठून आला पैसा? कोणाचा पैसा? आणि शेतकऱ्यांना तुम्ही जे सांगतात की नमो सन्मान, काय प्रधानमंत्री सन्मान योजनेतले तुम्हाला पैसे मिळाले का? अनेक जणांना फोन येत आहेत. कालच्या सभेत विचारलं, सभेतले लोक सुद्धा बोलले येत आहेत फोन. तुम्हाला पण आले असतील? आले ना? मग आम्ही भाजप कार्यालयातून बोलते, कोणतरी महिला असते, मी मग ते नाव वाचतात, काहीतरी अमुक अमुक अमुक, यांच्याशी मी बोलते का? हो बोलते. मग तुम्हाला प्रधानमंत्री सन्मान योजनेतले पैसे मिळाले का? मग तो सांगतो मिळाले. मग तुम्हाला आनंद होईल की तुमच्यासारख्या 11 कोटी देत 11 कोटी लोकांना ह्या योजनेचा लाभ झालाय. मग तुम्ही पुन्हा भाजपला मतदान करणार ना?